हॅलो एव्हरीवन, मी ज्ञान श्रुती आज तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे एक ऑलिम्पियाडचा क्वेश्चन और त्याच्यासाठी तुम्ही म्हणू शकता की मॅथ्स मधले काही क्विज असतील. ओके, तर आपला क्वेश्चन असा आहे, द डिफरन्स ऑफ टू नंबर्स इज 3, 4, 6, 5, 6, 5. इफ द ग्रेटर नंबर इज 9, 3, 5, 9, 7, 4, then find the sum of two numbers. ओके, ऑपरेशन ऑन नंबर्स. बघा क्वेश्चन काय आहे तुमचा. तुम्हाला काही दोन नंबर दिलेले आहेत, म्हणजे सांगितलेले आहेत. द डिफरन्स ऑफ द टू नंबर्स म्हणजे आपल्याला सबस्ट्रॅक्शन सांगितलेली आहे दोन नंबरची. त्याच्यामध्ये सबस्ट्रॅक्शन आहे, डिफरन्स आहे आपला 3, 4, 6, 5, 6, 5. ओके, सपोज मी फर्स्ट नंबर समजते एक्स असेल, सेकंड नंबर समजते वाय असेल. ओके, तर आपल्याला फर्स्ट इक्वेशन त्यांनी दिलेलं आहे द डिफरन्स बिटवीन टू नंबर्स. आता सपोज एक्स हा ग्रेटर नंबर आपण कन्सिडर करूया, तर एक्स मायनस वाय आपल्याला दिलेला आहे 3, 4, 6, 5, 6, 5. ओके, इफ द ग्रेटर नंबर इज, ग्रेटर आपण कोणाला म्हणालो होतो, याला, and this one is smaller. Okay, now if the greater number is 9, 3, 5, 9, 7, 4 म्हणजे आपल्याला x दिलेला आहे त्यांनी. x ची किंमत काय आहे तुमची, x इज इक्वल टू त्यांनी दिलेला आहे 9, 3, 5, 9, 7, 4. आता x तर आपल्याला मिळालेला आहे, हा इक्वेशन नंबर 1 मिळालेला आहे. तर आपल्याला फाइंड आउट करायचं आहे the sum of two numbers. That means आपल्याला we have to find out x plus y is equal to what. बघा क्वेश्चन पहिल्यांदा समजावून घ्या. क्वेश्चन काय आहे तुमचा, the difference of two numbers is 3, 4, 6, 5, 6, 5. डिफरन्स x मायनस y दिलेला आहे आपल्याला 3, 4, 6, 5, 6, 5. इफ द ग्रेटर नंबर इज, त्यातला मोठा नंबर जो आहे, ग्रेटर नंबर जो आहे, दॅट मीन्स x नंबर आपल्याला दिलेला आहे 9, 3, 5, 9, 7, 4. देन वी हॅव टू फाइंड आउट द सम ऑफ टू नंबर्स. दॅट मीन्स x प्लस y इज इक्वल टू व्हॉट, we have to find out. Okay, now क्वेश्चन कसा सॉल्व्ह करायचा आहे बघा. आपल्याला x दिलेला आहे, y दिलेला आहे. x ला आपण ग्रेटर म्हणालो, y ला हा स्मॉल म्हणालो. x मायनस y इज इक्वल टू आपल्याला एक इक्वेशन दिलेलं आहे त्यांनी. सो फर्स्ट अपॉन फर्स्ट थिंग आपल्याला x ची दिलेली किंमत लिहून घ्यायची. x इज इक्वल टू काय दिलाय तुम्हाला त्यांनी, 9, 3, 5, 9, 7, 4. ओके, नाउ फर्स्ट इक्वेशन, आपल्याला इक्वेशन काय सांगतात, द डिफरन्स ऑफ टू नंबर्स इज 3, 4, 6, 5, 6, 5. दॅट मीन्स ग्रेटर मधून स्मॉलर मायनस करायचा. x मायनस y इज इक्वल टू 3, 4, 6, 5, 6, 5. हा इक्वेशन नंबर 1 मिळाला आपल्याला. ओके, आता इक्वेशन नंबर 1 मध्ये x ची किंमत ठेवा, x ची व्हॅल्यू ठेवा. म्हणजेच एक काय होणार आपला इक्वेशन, 9, 3, 5, 9, 7, 4 मायनस y इज इक्वल टू 3, 4, 6, 5, 6, 5. ओके, नाउ आपल्याला y ची किंमत पहिल्यांदा काढून घ्यायची आहे. x ची किंमत तर आपल्याला माहिती आहे, x ची किंमत त्यांनी दिलेली आहे. तर y ची किंमत काढून घेण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, हे इक्वेशन सॉल्व्ह करावं लागेल. आता इक्वेशन सॉल्व्ह कसं करायचं बघा. y आपल्याला पॉझिटिव्ह मध्ये पाहिजे, पण इथे आहे तो मायनस मध्ये. सो इक्वलच्या साइनच्या अपोजिटला y ला शिफ्ट करायचं, म्हणजे y आपला होईल प्लस y. ओके, आणि इक्वलच्या साईडला जो काही राईट हँड साईडला नंबर दिलेला आहे 3, 4, 6, 5, 6, 5, तो आपल्याला शिफ्ट करायचा आहे इकडे, म्हणजे तो काय होईल, मायनस होईल. साइन्स चेंज होतात जेव्हा इक्वल टूच्या साईडला जेव्हा नंबर्स आपले एक्सचेंज होतात तेव्हा. सो इक्वेशन विल बी 9, 3, 5, 9, 7, 4. याला आपल्याला इकडे पाठवायचंय, म्हणजे काय होणार, हा मायनस 3, 4, 6, 5, 6, 5 विच इज इक्वल्स टू, या y ला इकडे पाठवायचंय, म्हणजे y काय झाला तुमचा, प्लस y. म्हणजे आपण फक्त y लिहू शकतो. ओके, इथेपर्यंत कळालंय सगळ्यांना. आता नेक्स्ट पॉइंट बघा, आपल्याला काय करायचं आहे, सिंपली सबस्ट्रॅक्शन करायचं आहे, म्हणजे आपल्याला y ची किंमत मिळेल. ओके, असं सबस्ट्रॅक्शन जर कोणाला जमत नसेल तर वैदिक मॅथ्सचे ट्रिक्स यूज करा, ज्या मी तुम्हाला देतीये. ओके, सो आता आपण स्कूल वाईज सबस्ट्रॅक्शन, आधी सिंपली सबस्ट्रॅक्शन करून घेऊया. याचं सबस्ट्रॅक्शनचं आन्सर तुमचं काय येते बघा, 5, 8, 9, 4, 0, 9 विच इज इक्वल्स टू y. सबस्ट्रॅक्शन करून बघा, एक्झॅक्टली तेच येतं. ओके, सो y ची किंमत आपल्याला मिळालेली आहे, x ची किंमत तर आपल्याला त्यांनी दिलेली आहे. वी हॅव टू फाइंड आउट व्हॉट, x प्लस y इज इक्वल टू व्हॉट. म्हणजे आता x तुम्हाला दिलेला आहे, x काय दिलाय बघा त्यांनी, 9, 3, 5, 9, 7, 4. x प्लस y इज इक्वल टू
935974 राईट. नाव y आपल्याला आपण काढून घेतलेला आहे y, तर y ची किंमत काय आहे आपली +589409. ओके, नाव सिंपली ऍडिशन करा. काय येतंय पहा. दिस विल बी 3 कॅरी ओव्हर 1, इट विल बी 8 carry, okay, 9 plus 4, it will be again 13, it will be carry over 1, 15 carry over 1, 12 2 carry over 1 and 15. 1525383. that means त्यांच्या क्वेश्चन मध्ये दिलेला आहे ऑप्शन नंबर फर्स्ट. ओके, हा क्वेश्चन आहे चॅप्टर नंबर 3 ऑपरेशन ऑन नंबर्स मधला ऍडिशन आणि सबस्ट्रॅक्शनचा क्वेश्चन नंबर 22. सो युअर आन्सर इज 1525383. ओके, अजून काही क्वेश्चन्स कोणाला अडचण असेल तर तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये सांगू शकता, आपण त्याला सॉल्व्ह करू. थँक्यू.